पाटलाची भेट घ्यायला प्रसाद लाड गेले आंतरवलीमध्ये त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री आमच्या समाजाचं काम करतं याचा मला आनंदच आहे. मात्र या 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होतात आंदोलनाला. जर तोपर्यंत आमच्या 58 लाख जिया त्याची व्हॅलिडिटी 17 संसदचे गॅझेट आणि केसेस मागे घेतल्या नाही तर मला शेवटचं आंदोलन करावं लागेल. नाही, मला वाटतं जरगे पाटलांच्या भावना आम्ही जाणून घेतलेल्या आहेत. कधी नव्हे सरकारनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली बऱ्यापैकी आता शासन निर्णय काढून मार्गी लागलेला विषय आहे. आता काही बाबतीमध्ये निर्णय जरी झाला असला तर त्याची कायदेशीर जी वैधता आहे ती तपासून पुढे कारवाई करावी लागेल. 58 लाखाचा डाटा त्यांना पाहिजे होता तो आम्ही उपलब्ध करून दिला. आता मी विभागीय आयुक्त संभाजीनगरला सूचना दिल्या ते पेनड्रायव्हर 58 लाख काही संभाजीनगर डाटा नाही, तो संपूर्ण राज्याच्या स्थायी महसूल विभागाचा डाटा येतो. तर मला वाटतं जी काही कार्यवाही आपण करतोय त्यात मला वाटतं जरगे पाटलांचं समाधान आहे. त्यांनी अपेक्षा व्यक्त करणं झाले, निर्णय अंमलबजावणी झाली पाहिजे त्याची अपेक्षा व्यक्त करणं काही चुकीचं नाही आहे. पण निश्चितपणे आम्ही त्यांनी दिलेल्या सूचनेचा आम्ही नेहमीच आदर करत आलेलो आहे. भविष्यातही लवकर या बाबतीमध्ये कशी कार्यवाही करता येईल ते आपण करू. 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. शिर्डीचे देखील खासदार त्यामध्ये आहेत. कुठेतरी ठाकरेंना का सोडतायत लोक, काय कसं बघताय? तो आपण संजय राऊत विचारला पाहिजे संजय राऊत म्हणतात मी ईडी सीबीआय माझ्याकडे त्या अर्ध्या तासात मी भाजपचे तुकडे 7 तुकडे तुकडे होतील भाजपचे जर माझ्या ताब्यात सीबीआय आलं की हे जे वायफळ बरळण्याचं काम चालू आहे त्यांनी त्यांच्या पक्षाचं वाटोळ झालं, त्यांच्या पक्षाचं वाटोळ झालं आणि आता अजून काय शिल्लक राहिलेलं आहे याच्यावर ईडी सीबीआय. ईडीला सीबीआयला वेळ आहे का अशा लोकांच्या मागे जाण्यामध्ये? ज्यांच्या तोंडात बळ आहे तर ती एवढी वायफळ बडबड करण्यापेक्षा पक्ष एक संघ ठेवण्यामध्ये जर त्यांनी वेळ दिला असता उद्धवजींना मदत झाली असती. भाऊसाहेब वाटचाल आता तुमच्या महायुतीत येत आहेत, काय त्यांना इशारा दिलाय उभाटाने की रस्त्यावर फिरू देणार नाही, तुम्ही पालकमंत्री आहात. असं आहे की कुणी काही इशारा देऊन काय अर्थ नाही त्याला. भाऊसाहेब वागचौरे महायुतीमध्ये आलेले आहेत, शिंदे सेनेवर आलेले आहेत, ते आमच्या महायुतीचे घटक आहेत. त्यामुळं त्यांच्या बाबतीमध्ये कोणी असे जर काही प्रयोग करण्याचे प्रयत्न केले त्याचे परिणाम भोगायला तयार राहा.